इथं आदल्याच दिवशी गेलो होतो, त्या दिवशी बघितलं खूप रान झालं होतं, सगळं गवत आलं होतं आणि पूर्ण साफ करायचं होतं. आणि त्या दिवशी फक्त पडदे वगैरे लावले जे निघाले होते ते. आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मग पडदे वगैरे ते सगळं साफसफाई पूर्ण झाडून वगैरे गावी निघालो. आणि मस्त अशी हिरवगार दोन्ही साईडला छान झालं होतं वातावरण. पाऊस नव्हता, पण घरातलं थोडंसं चहा वगैरे घेतला आणि निघालो होतो. उपवास होता दोघांचाही. आणि मस्त वाटेत हिरवीगार झाडे आणि छान वातावरण होतं, ढगाळ होतं वातावरण. आणि ह्या कमी वेळेतच आम्ही, मला वाटते ह्या खूप वर्षांनी असं दोघंही दिवसांनी गेलो होतो. आणि इथं रस्त्याचं काम चालू होतं, मोठा ब्रिज तयार होणार होता आणि कधीपासून ही कामं चालू आहेत. मधला पूर्ण टेकडी काढली गेलेली आहे. छान होती इथं टेकडी, जी हिरवगार असं दिसायचं आता पावसाच्या दिवसात. पण आता मध्ये थांबून दोघांनी मस्त चहा घेतला, जरा गाडीवरून उतरलो, कारण कंटिन्यू गाडीवरून 1.5 तास चालायचं म्हणजे खूप त्रास होतो. मग म्हटलं थोडं मध्येच थांबून. आणि दोघांनी पण पूर्ण व्यवस्थित पॅकिंग वगैरे घातलं होतं, केलं होतं सगळं. हेल्मेट आणि सिद्धेचं मी घातलं होतं, याने त्यांचं घातलं होतं. आणि इथं दोन्ही साईडला भुईमूग आणि शेतीची खूप छान असं वातावरण. वरती आकाश आहे ना निळभोर. आणि जाताना वाटेतून हे पेरू विकायला नेहमी बसतात, हे वाटेतले आहेत ते गावकरी. आणि पेरूचा सीझन असतो आणि बघून खायला वाटतं, पण एकदा खूप पेरून एकदा मला त्रास झाला होता, त्यामुळे तेव्हापासून पेरू खात नाही. आणि इथं छान असं वातावरण झालं होतं. म्हटलं तुम्हाला हे तुमच्याचबरोबर शेअर करूया, जेणेकरून बघून पाहायला बरं वाटतं हे असं हिरवंगार असं. आणि सिटीत ह्या गोष्टी कसं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग म्हटलं चला दाखवूया जरा सगळ्यांना हे कसं वातावरण आहे असं मस्त असं. गावी गेल्यावर पोल्ट्रीच्याच बाजूला भरपूर आता गवत नव्हतं, पण पालापाचोळा खूप पडला होता, पण तेवढा वेळ नव्हता. आणि म्हटलं आता नंतर मध्ये केव्हा तरी आल्यावर पुन्हा साफ करून घेऊया. आणि खूप कचरा झाला होता, कारण वेळ नव्हता तेवढा. एकच दिवस थांबलो आणि निघालो होतो पुन्हा. आणि शेडवर पण जाऊन पूर्ण सगळी स्वच्छता साफसफाई केली. आणि त्यानंतर मग दोघांनी जे शेडच्या समोर गवत होतं ते खूप वाढलं होतं गवत, ते साफ केलं. आणि इथं शेडचे पडदे वगैरे निघाले होते हवेने वाऱ्याने, ते लावायचे होते, ते पण लावून घेतले. आणि असं होतं, ऊन पाऊस नव्हता, त्यामुळं गाडीवरनं व्यवस्थित जाऊन येता आलं. गाडी असली की कसं काही कामं वगैरे असतील तर करून येता येतं, त्यामुळं बरं पडतं ते गाडी असेल तर. कारण गावी असं बस किंवा ह्या गोष्टींची गाड्यांची सोय वगैरे नाही आहे. आणि प्रत्येक वेळेला कसं गाडी हे होतं, म्हणजे ट्रॅफिक आणि ह्या गोष्टी पण होतात वाटेत, त्यामुळं गाडी पण मोठी घेऊन जात नाही. दोघं जर जायचं झालं तर सगळे असो तर घेऊन जातो. आणि इथं फुलं आमच्याच झाडाची मस्त अशी काढली होती. आणि फुलं काढून म्हटलं आता पॅकिंग करून घेऊन यायचं अशा ह्याच्यात होते. आणि तेवढ्यातच पाऊस आला. मग थोड्या वेळ थांबलो आम्ही. आणि पाऊस आल्यानंतर थोड्या वेळाने निघालो. आणि थोडंसं जे रान वगैरे सगळं काढलं होतं, प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे आजूबाजूला पडल्या होत्या, त्या पण सगळ्या समोर जाळून घेतल्या. आणि त्या तुळशीचे रोप खूप लहान लहान आले होते, ते एक साईडला लावून घेतले सगळे. आणि आजूबाजूला जे झेंडूची झाडं पण आली होती तुळशीमध्ये, ती पण लावून घेतली.
इथं हे झेंडूचं झाडं आहे, त्याची झेंडूची फुलं सर्व काढून घेतली आणि म्हटलं देवाला चला आणता येईल म्हणून घेऊन आले मग येताना. आणि असं आमचा प्रवास झाला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कॉमेंट करा, व्हिडिओ स्किप न करता पहा आणि टेक केअर, काळजी घ्या. आणि संध्याकाळी ट्रॅव्हलिंग एवढं करून आल्यावर पुन्हा मग भाकरी आणि हे सगळं करायचं होतं. आणि चला तर मग आवरलं, मी फ्रेश झाले आणि खूप थकून आल्यामुळं पुन्हा एकदा आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला चालू केलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या, बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि विशेष असणार आहे पुढचा ब्लॉग, नक्की बघा.